आईकडे आल्यावर काम तर काय नसतंय, पण नानाला माझ्या हातची बिर्याणी खायची होती म्हणून म्हटलं आज बिर्याणी करून घेऊया. आणि इथं चिकन आणि भात शिजवून घेतला आणि नंतर ना म्हटलं आता रस्सा पण करायचा होता. म्हणून जरा वेगळ्या पद्धतीने रस्सा करणार आहे मी आज. आणि पहिल्यांदा कांदा भाजून घेतला आणि डायरेक्ट त्याच्यात वाटलेला मसाला घातला. आणि ती मसाला पण चांगला भाजून घेतला आणि नंतर ना त्या भाजलेल्या मसाल्याच्यात मी चिकनचं पीस घालून घेतलं. ते पण त्याच्यात पण मी मॅरिनेट करण्यासाठी थोडासा मसाला घालून हळद मीठ लावून मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं. आणि नंतर ना त्याच्यात गरम उकळून पाणी घातलं, कारण मसाला घातला त्याच्यामुळे पाणी काय सुटणार नाही आणि शिजणार नाही म्हणून. आणि नंतर ना ते शिजवून घेतलं आणि ते शिजतंय तोपर्यंत म्हटलं जरा चिकन 65 खाऊन घेऊया. आणि चिकन 65 खाऊन घेतल्यानंतर ना बिर्याणीला थर देऊन घेतला. नंतर थर दिलेली बिर्याणी दम द्यायला ठेवली गॅसवरती आणि नंतर ना डायरेक्ट वरनं चटणी टाकली का रश्श्याच्या ह्याच्यात. आणि बघा कसला कट आलाय. आणि मी माझ्या वडिलांना नाना म्हणते आणि माझा जे चुलता आलाय जेवायला त्याचं वय माझ्यापेक्षा कमी आहे म्हणून मी त्याला आरे तुरे करते. आणि मी बनवलेली बिर्याणी त्या दोघांना पण लय आवडली.